ब्लाऊजमध्ये या ठिकाणी तुमच्याकडून घोळ पडतो का? किती परफेक्ट ब्लाऊज शिवलं आपण आणि या ठिकाणी घोळ पडला तर कस्टमर नाराज होता आणि मग ते म्हणतात ब्लाऊजमध्ये चुन्या पडतात. तर कितीही परफेक्ट कटिंग करून आणि कितीही परफेक्ट फिटिंग करून जर आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसत नसेल तर त्यासाठी एक मी सोपा उपाय सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी बघा मी एक ड्रॉइंग काढून घेतली आहे. तर फास्टमध्ये सांगते तुम्हाला. उंची घेतली आपण 15 इंच म्हणजे 14 इंच असणार आहे आणि छातीची घडी आहे 8.5 इंच प्लस आपण त्यामध्ये 2 इंच मार्जिन घेतलेले आणि त्याचा आर्महोल घेतला आपण 6 इंच आणि गळा रुंदी घेतली आपण त्याची 2.5 इंच. त्याच पद्धतीने आपण त्याचं शोल्डर घेतले पुढचं आपण 3 इंच म्हणजे असं टोटल आपण शोल्डर घेतले 5.5 इंच. तर मुंड्यामध्ये घोळ का पडतो आपला टॉपिक तो आहे. तर हा आपण जो आर्महोल सेट केला आहे त्यामध्ये बरोबर आपण या ठिकाणी 1.25 इंचच मार्जिन घ्यायचं. म्हणजे आता प्रत्येकाचा विषय वेगळा असतो. जर जास्त छातीवाला माणूस असेल, लेडीज असेल तर त्या ठिकाणी 1.5 इंच घ्या आणि कमी छातीवाला जर असेल तर त्या ठिकाणी 1.25 इंच घ्या. त्यानंतर हा सेप द्यायचा कसा, हा जो आपला पूर्ण आर्महोलचा सेप आहे म्हणजे माप टाकलेले आपण त्याचा अर्धा भाग काढायचा आणि तो या पद्धतीने ठेवायचा. आता या ठिकाणी काय होतं, आपला हा भाग किती हा प्रत्येक ब्लाऊजचा आपण चेक करून पाहायला पाहिजे. नेमका आपला जो आपला सेंटर येतो तिथपासून हा भाग किती येतो आपला. जसं आपण या ठिकाणी 5.5 इंच टाकलेलं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी पण 5.5 इंच टाकायचं आणि त्या हिशोबाने मग हा आर्महोलचा सेप देऊन घ्यायचा. तर आर्महोलचा सेप तुमच्याकडे आर्महोल सेपर असेल तर ठीक आहे, नाहीतर या पद्धतीने आपण व्यवस्थित असा आर्महोल सेप द्यायचा. आणि तो मिळवायचा कुठं, आर्महोल सेप हा या ठिकाणी नाही मिळवायचा, तो मिळवायचा कुठे, या ठिकाणी. या ठिकाणी असा आर्महोलचा सेप आणून आपण मिळवायचा आणि मग काय करायचं, या ठिकाणी आपण असा आर्महोल सेप दिला आणि ज्यावेळेस आपण फ्रंटचं घेऊ तो इकडे असं 1.25 इंच आतमध्ये घ्यायचा या ठिकाणी. म्हणजे तो पण एकदम परफेक्ट बसतो. समोरच्या बाजूने पण चुन्या येत नाही आणि बॅक साईडच्या बाजूने पण चुन्या येत नाही. आणि ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस फिटिंगचं माप आपलं या ठिकाणाहून घ्यायचं. आपण या ठिकाणाहून 8.5 इंच घ्यायचं असं. म्हणजे या ठिकाणी आपलं थोडंसं कटछाट होऊन जातं. आपण डायरेक्ट फिटिंग अशी सरळ मोजायची कधीच नाही. या ठिकाणी जो आपला गळा होतो, गळा जर आपला पाठीमागचा रुंद असेल तर त्या हिशोबाने आपण या ठिकाणी फिटिंगचं माप टाकायचं या ठिकाणी. मग त्यामुळे काय होतं, आपला हा आर्महोलचा सेप जर परफेक्ट असेल तर मग आपलं त्या ठिकाणी चुन्या येत नाही. आणि चुन्या येण्याचं दुसरं आणखीन एक कारण कोणतं आहे, ज्यावेळेस आपला हा आर्महोलचा शेप परफेक्ट फिटिंगमध्ये नसेल, आपण जर फिटिंग या ठिकाणी केली तर हे शोल्डर पण उतरतं आणि या ठिकाणी पण घोळ पडतो. त्यामुळे आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवू त्यावेळेस हा असा बरोबर तो आर्महोल सेप मोजून घ्यायचा असतो. त्यामुळे आपले त्या ठिकाणी चुन्या वगैरे पडत नाही आणि त्यानंतर मग आपण व्यवस्थित अशी फिटिंग करायची.